आज आपल्या बापाची आठवण येत असेल। आमचा बाप प्रत्येक सुखदुःखात आमच्या बरोबर होता, पण आज आमचा बाप राहिला नाही। जोपर्यंत बाप जिवंत असतो ना तोपर्यंत घराला शोभा असते। एकदा का बाप निघून गेला, किती मोठं घर असू द्या, त्या घरात किती मोठा फोटो लावा, पण सगळ्या घराचं वजन निघून जातं। कारण घराचा करता माणूस, बाप माणूस निघून गेलेला असतो। मुलांच्या जीवनातलं खूप मोठं दुःख आहे। मुलांनी जीवनामध्ये यशस्वी होऊ द्या, आमदार खासदाराने पाठीवर थाप मारू द्या, शाबास मोठं काम केलं, पण एक सांगू, आमदार खासदाराच्या शाबासकीमध्ये जे सुख नाहीये ना, तेच आपल्या गरीब बापाने आपण यशस्वी झाल्यावर आपल्या पाठीवर हात ठेवून आपल्याला दिलेल्या आशीर्वादामध्ये ताकद आहे। बापाने दिलेल्या आशीर्वादाची ताकद मोठी आहे। बाप निघून गेल्यावर घर सैरा वैरा होतं। ज्या दिवशी मुलगी जन्माला येते तेव्हापासून एक एक रुपया बाजूला काढतो ना, तो बाप असतो। बाप तो बाप असतो। मुलांच्यासाठी याच्या त्याच्या पुढे हात जोडून, साहेब आमच्या मुलांवर लक्ष राहू द्या म्हणणारा बाप असतो। आलंच मुलाबाळांवर संकट, मुलांच्या डोळ्यामध्ये पाणी दिसलं की खांद्यावर हात ठेवून सांगतो, ए लेकरा डोळ्यात पाणी काय आणतोस? अरे तुझा बाप आणखी जिवंत आहे, रडू नकोस। हक्काने हे शब्द देणारा बाप गेल्यानंतर पुन्हा कुणी भेटत नाही हो, पुन्हा नाही कुणी भेटत। हे दुःख सहन करण्याची ताकद मिळो। बाप गेल्यावर घरामध्ये कितीही पुन्हा चांगलं व्हावं द्या, पण घरात बापाचा फोटो दिसला ना डोळ्यात पाणी येतं। आज सगळं चांगलं झालंय, पण हे सगळं पायाला माझा बाप जिवंत पाहिजे होता। हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, अरे 32 मन सोन्याच्या सिंहासनावर बसले होते। सिंहासनावर बसलेले असताना 10 मोकलून राजे रडायला लागले। मासाहेब जिजाऊंनी विचारलं, राजे 32 मन सोन्याच्या सिंहासनावर तुम्ही बसलात, डोळ्यामध्ये पाणी का, रडताय का? त्यावेळी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज सांगतायत, अहो साहेब आज मी राजा झालोय, पण माझा बाप आयुष्य गुलामगिरीत घालवून सुद्धा त्या गुलामगिरीतही स्वराज्याची स्वप्न पाहत होता। आज स्वराज्य मिळालंय, माझा मुलगा 32 मन सोन्याच्या सिंहासनाच्या गादीवर बसलाय। हे जर माझ्या बापाने पाहिलं असतं तर माझ्या बापा इतका आनंद जगात कोणाला झाला नसता। आज मी राजा झालोय, पण हे वैभव पाहायला माझे वडील शहाजी राजे जिवंत पाहिजे होते। शहाजी राजे जिवंत पाहिजे होते। बाप तो बाप असतो बाबांनो, निघून गेल्यावर कळतं। एक सांगू तुम्हाला, एक वेळेचं जेवण केल्यावर आनंद होतो, माझं लेकरू जेवलं, ती आई असते। पण आयुष्यभराच्या भाकरीची सोय करतो ना तो बाप असतो। आपल्याला जे दिसतंय ते आपल्या लेकराला दिसावं म्हणून कडेवर उचलून घेते ती आई असते, पण जे आपल्याला दिसत नाही पण ते माझ्या लेकराला दिसावं म्हणून खांद्यावर उचलून घेतो ना तो बाप असतो, तो बाप असतो। असा बाप निघून गेल्यावर खूप मोठं दुःख होतं बाबांनो, खूप मोठं दुःख होतं। मी सांग सोडोनिया गेले बाबा मुलाले कराना, सोडोनिया गेले बाबा मुलाले कराना, बाबा 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 म्हणू कोणाला, बाबा 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 म्हणू कोणाला, बाबा तुम्ही आम्हासाठी कष्ट केले फार, सोडून आता गेले बाबा परिवार, आठवण तुमची येते बाबा,
क्षणा बाबा 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 म्हणू कोणाला आसू सरले सरले आता हुंदके उरले बाप होता आमचा कना आठवण येते क्षणोक्षणा सांग सांग देवा विपरीत केलं झाड सावलीच गेलं माग काही न मुरलं देव गेला देवा घरी देवा डोळ्यापुढे आमचा बाप पण पाठी नाही आधाराची थाप बाप गेला कोण्या गावाला काही सुटे कळेना कुठे शोधू बापा देवा सांगना सांगना साड सावलीच गेलं आता खेळा कोणासी झालं रिकाम आभाळ आता चटके उरासी बाप गेला दूर देसी बाप गेला